मनाची। एरंडोलीच्या शिवाजीराव शिरदवाडे अण्णांचा वारसा पुन्हा जनतेसमोर। शैलजा मोहन शिरदवाडे यांच्या उमेदवारीची मागणी जोमात। एरंडोली हे मिरज तालुक्यातील गाव। शेती हा या गावातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय। सध्या या गावामध्ये मोठी बाजारपेठ दिसून येत आहे। मात्र या गावाच्या जडणघडणीत स्वर्गीय माजी सरपंच शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या हातून अनेक सामाजिक कार्य झाली आहेत। हा त्यांचा वारसा त्यांच्या कुटुंबाने जपलेला आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शैलजा मोहन शिरदवाडे यांच्या नावाची चर्चा सध्या दिसून येत आहे। एरंडोली ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या शैलजा मोहन शिरदवाडे यांना एरंडोली जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी परिसरात जोरदार मागणी होत आहे। एरंडोली जिल्हा परिषद गटात महिला सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर या मागणीने अधिकच वेग घेतला आहे। कैलासवासी शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांनी आपल्या आयुष्यभर ज्या निस्वार्थ, प्रामाणिक आणि पारदर्शक राजकारणाचा पाया रचला, तोच वारसा आज शैलजाताईंनी आपल्यात जपला आहे। ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात शैलजा शिरदवाडे यांनी विकास कामात प्रामाणिकपणा, निर्णयांमध्ये पारदर्शकता आणि सर्व घटकांना समान न्याय मिळेल यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या परिसरातील प्रत्येकाच्या मनात आपलेपणा निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या। त्यामुळेच स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते जनतेपर्यंत सर्वांच्या मनातून आता एकच आवाज उठत आहे। एरंडोली या गटातून उमेदवारी शैलजा मोहन शिरदवाडे यांनाच मिळावी। त्यांचे सासरे एरंडोलीचे माजी सरपंच कैलासवासी शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांनी 1968 साली राजकारणात पदार्पण करून तब्बल 50 वर्ष समाजसेवा केली। वसंतदादा पाटील, अजितराव घोरपडे, सुरेश खाडे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांचे ते स्नेही व विश्वासू सहकारी होते। ग्रामविकासात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि लोकसहभाग हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते। अण्णांच्या या शिकवणीचा परिणाम म्हणूनच शैलजाताईंच्या कामात राजकारण म्हणजे समाजकारण हीच भावना दिसून येत आहे। त्यांच्या या कार्यामुळे एरंडोली, सलगरे, बेळंकी, शिपूर, पायाप्पाची वाडी, व्यंकोची वाडी, कदमवाडी, खंडेराजुरी, डोंगरवाडी, चाबुकस्वारवाडी आदी पंचक्रोशीतील गावात त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त समर्थन मिळत आहे। कार्यकर्त्यांमध्येही त्यांना संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। शिरदवाडे कुटुंबाचे सुरेश भाऊ खाडे यांच्या कुटुंबासोबत अतिशय स्नेहपूर्ण संबंध आहेत। विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर सुरेश भाऊंनी रात्री उशिरा या कुटुंबाच्या घरी जाऊन भेट दिली होती। ही आत्मीयता त्या नात्यातील जिव्हाळा सांगणारी होती। परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की अण्णांनी प्रामाणिकपणाचा जो दीप लावला तो आज शैलजाताईंच्या रूपाने पुन्हा तेजाने उजळावा। कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा डाग नसलेले हे कुटुंब प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यामुळे ओळखले जाते। त्यामुळे निखळ सेवाभाव आणि जनतेच्या विश्वासावर उभ्या या कुटुंबातील शैलजा मोहन शिरदवाडे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आता सर्वत्र व्यक्त होत आहे। शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांच्या विचारांचा आणि कार्यनिष्ठेचा वारसा आज पुन्हा एकदा जनतेसमोर उमेदवारीच्या रूपाने उभा राहतो आहे। त्यांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाने शैलजा मोहन शिरदवाडे या निश्चितच आपल्या भागातील प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभिमुख राजकारणाची नवी पायरी गाठतील अशी सर्वत्र भावना आहे। त्यामुळे ऐनवेळी राजकारणात काही खळबळजनक निर्णय होऊन सुरेश भाऊ खाडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्ते असलेले शिरदवाडे कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळण्याची ही संधी मिळू शकते।